तर एकंदरीत जे आहे ते सरकार स्थापन होताना दिसतंय। त्यामध्ये असलेले मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरचे शपथविधी देखील पार पडलेले आहेत। मात्र कुणाचा या शपथविधी दरम्यान त्या ठिकाणी त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली होती, समावेश करण्यात आलेला होता, त्यावरती आपण नजर टाकणार आहोत। तर सरकार स्थापन होत असताना सुरुवातीला आपण भाजपनं कुणाला संधी दिली त्यावर एक नजर टाकतोय। टीम देवेंद्र फडणवीस म्हणून ओळखली जाते, मात्र यामध्ये आज पहिला शपथविधीमध्ये क्रमांक लावला तो राधाकृष्ण विखे पाटील यांनी। त्यानंतर दुसरा क्रमांक लागला तो ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि तिसरा क्रमांक चंद्रकांत पाटील यांचा। त्यानंतर समावेश झाला तो विजय कुमार गावित यांचा। त्यानंतर सरप्राइज एलिमेंट होतं ते म्हणजे सुरेश खाडे यांच्या नावाचा आणि त्यानंतर गिरीश महाजन यांचा देखील आजच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये समावेश झालेला होता। त्यानंतर रवींद्र चव्हाण मुंबईचे, त्यानंतर अतुल सावे आणि मंगल प्रभात लोढा यांनी देखील मंत्रिमंडळ विस्ताराच्या आज शपथविधीमध्ये समावेश झाल्यानंतर आनंद देखील व्यक्त केलेला होता। त्यानंतर आपण वळणार आहोत ते म्हणजे सरकार स्थापन होत असताना शिंदे सरकार म्हणजेच शिंदे गटाकडून सगळ्यात पहिला क्रमांक लागला तो गुलाबराव पाटील यांचा। त्यानंतर दादा भुसे आणि संजय राठोड वादातीत खरं तर त्यांचा शपथविधी आज दिवसभरामध्ये ठरलेला होता। हे तीन नावं झाल्यानंतर पुढचा समावेश झाला तो संदीपान भुमरे यांचा, उदय सामंत आणि तानाजी सावंत यांचा देखील या ठिकाणी जो आहे तो सरकार स्थापनेमध्ये मंत्रिमंडळ विस्तारामध्ये क्रमांक लागला। त्यानंतर अब्दुल सत्तार त्यांना देखील आज मंत्रिमंडळामध्ये समावेश होतो की नाही, कारण त्यांच्यावरती झालेल्या आदल्या दिवसाचे आरोप, कठीण समय हा अब्दुल सत्तारांसाठी त्यावेळेला निर्माण झालेला होता। दीपक केसरकर आणि शंभूराज देसाई अखेर अशा प्रकारे सरकार स्थापन होत असताना 9 जी आहेत ती नावं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली। बरं, ईडी सरकार म्हणजेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार यांच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाच्या पाहूयात। मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार तुम्ही सारखे विचारत होते। आज मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आणि आज मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आपापल्या विभागाचं चांगलं काम करतील। लोकाभिमुख कारभार या राज्याचा सर्वसामान्य माणसाला अपेक्षित असलेलं काम सरकार आणि शासन करेल। मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही अशा प्रकारे काही लोक बोलत होते। विस्तार झाला तर सरकार पडेल असं काही लोक म्हणत होते। विस्तारही झाला, सरकारही मजबूत आहे, काहीही प्रश्न उपस्थित झाला नाही। दुसरं, महिला मंत्री नाही असा जो आक्षेप आहे तो आक्षेप लवकरच दूर होईल आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात मिळेल। तर ईडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार तर झाला, मात्र मंत्रिमंडळ विस्तार होत असताना या मंत्रिमंडळ विस्ताराची असलेली काही खास वैशिष्ट्य यावरती देखील नजर टाकणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत की ज्यावेळेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, मंत्रिपदाचा अनुभव असलेल्यांनाच पुन्हा एकदा संधी मंत्रिमंडळामध्ये देण्यात आलेली आहे। त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये एकाही नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आलेली नाहीये, हे दुसरं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य या मंत्रिमंडळ विस्ताराचं। औरंगाबाद जिल्ह्याला 3 मंत्रिपदांची लॉटरी लागलेली आहे। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील 3 मंत्री देण्यात आलेले आहेत। समसमान संधी देण्याचा प्रयत्न तर करण्यात आलेला नाहीये, कारण कोकणामध्ये केसरकर आणि उदय सामंतांना मंत्रीपद देण्यात आलेलं आहे। प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न यावेळेला करण्यात आलेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये अपक्षांना कुठल्याही प्रकारचं स्थान अद्यापपर्यंत मंत्रिमंडळ विस्तारात देण्यात आलेलं नाही। तर पहिल्या टप्प्यामध्ये मित्र पक्षांना देखील स्थान देण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे थोडी सबुरी या अपक्ष आणि मित्र पक्षांना निश्चितच घ्यावी लागेल। तर मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाहीये, यावरून देखील आजच्या मंत्रिमंडळ विस्तारावरती काही महिला आमदारांनी, काही प्रतिनिधींनी आपला थेटपणे जो आहे तो विरोध दर्शवलेला आहे। मागे पडलेल्या अब्दुल सत्तारांना मात्र मंत्रीपद मिळालं। मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे हे कळल्यानंतर अब्दुल सत्तारांवरती काही आरोप करण्यात आलेले होते, त्यांच्या कुटुंबियांची नावं घेण्यात आलेली होती, मात्र अखेर मागे पडलेल्या अब्दुल सत्तारांना देखील आज मंत्रीपद मिळालंच। तर एकंदरीतच हा प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न करत असताना कुठल्या विभागाला कुठल्या चेहऱ्यांनी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलेलं आहे त्यावरती देखील नजर टाकणं हे अत्यंत गरजेचं आहे। तर सुरुवातीला आपण पाहूयात शिंदे सरकारचा चेहरा पश्चिम महाराष्ट्रातनं कोण ठरलेला आहे। तर चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे आणि शंभूराजे देसाई पश्चिम महाराष्ट्रातले हे 3 चेहरे लाभलेले आहेत आजच्या शिंदे सरकारच्या होत असलेल्या शिंदे सरकारचा चेहरा म्हणून मंत्रिमंडळ विस्तारामध्ये हे 3 महत्त्वाचे चेहरे।
पश्चिम महाराष्ट्रानंतर आपण वळणार आहोत उत्तर महाराष्ट्राकडे। उत्तर महाराष्ट्रामधून संधी मिळाली ती गिरीश महाजन यांना, राधाकृष्ण विखे पाटील आणि विजय कुमार गावित यांना देखील। तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातूनच गुलाबराव पाटील आणि दादा भुसे, गिरीश महाजन यांचा ज्यावेळेला थेटपणे मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेला आहे, त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे हे महत्त्वपूर्ण 3 चेहरे आपण यावेळेला पाहतोय। त्यानंतर मराठवाड्यामधून शिंदे सरकारचा चेहरा म्हणून यावेळेला समोर आलेले आहेत ते म्हणजे अतुल सावे आणि संदीपान भुमरे। त्यानंतर अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांचा देखील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये थेटपणे समावेश झालेला आहे, त्यामुळे मराठवाड्याला मोठं प्रतिनिधित्व करणारे हे चेहरे आपण यावेळेला पाहतोय। त्यानंतर विदर्भाची वेळ येते। विदर्भामध्ये ज्येष्ठ नेते असलेले सुधीर मुनगंटीवार आणि संजय राठोड यांनी आज मंत्रिपदाची शपथ तर घेतली, मात्र त्यावरून झालेली टीका टिप्पणी देखील दिवसभर चर्चेचा विषय ठरलेली होती, त्यामुळे विदर्भाला देखील अशा प्रकारे त्यामध्ये स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। हे आहेत विदर्भातले चेहरे। त्यानंतर कोकण, यंदा कोकणला देखील प्रतिनिधित्व मिळालं आणि कोकणातले चेहरे नेमके कोण आहेत तर उदय सामंत आणि दीपक केसरकर। शिंदे गटाची बाजू मांडण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी ही केसरकरांवरती आहे आणि त्यानुसार अखेर मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यानंतर कोकणातले असलेले हे 2 महत्त्वपूर्ण चेहरे आणि त्यानंतर मग होतोय मुंबईचा देखील समावेश। मुंबईमधले महत्त्वाचे चेहरे ठरले ते म्हणजे रवींद्र चव्हाण आणि मंगल प्रभात लोढा। तर एकंदरीत आपण पाहिलं की कशा प्रकारे या मंत्रिमंडळामध्ये या चेहऱ्यांचा थेटपणे समावेश करण्यात आलेला आहे। तर औरंगाबाद जिल्ह्यातील 3 आमदारांची मात्र थेटपणे वर्णी लागलेली होती यावेळेच्या सरकार स्थापनेमध्ये, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये, त्यामुळे पुन्हा एकदा औरंगाबादला, मराठवाड्याला एक मोठं स्थान यावेळेच्या ईडी सरकारमध्ये असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। त्यामुळे मात्र कुणाकुणाचं वर्चस्व यामध्ये सर्वाधिक ठरलेलं आहे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा, त्याच संदर्भातला आपण पाहणार आहोत आमचा हा स्पेशल रिपोर्ट। मी अब्दुल सत्तार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की होनी को अनहोनी, अनहोनी को होनी अशीच अचाट कामगिरी अब्दुल सत्तारांनी केली आहे। टीईटी घोटाळ्यात नाव आल्यानं अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळणार नाही असं काहीसं चित्र होतं। त्यांच्या मंत्रिपदाच्या आशाही मावळल्या, मात्र शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांना क्लीन चिट दिली। रात्री 3 वाजता सत्तार क्लीन चिटचं पत्र घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटले आणि तिथंच त्यांचं मंत्रिपद पक्क झालं। औरंगाबादमधील मंत्र्यांनाच त्यांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय सत्तारांना आहे, तर मंत्रिपद मिळालं नसलं तरी नाराज नसल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलं। चौकशी झाल्यानंतर निश्चित आपल्या सर्वांसमोर ती गोष्ट येईल, कोणी हे पराक्रम केलं, कशासाठी केलं आणि करण्याच्या पाठीमागचा त्याचा दृष्टिकोन काय होता हे सर्वांना जगजाहीर झालं। त्यांनी जे काही शपथविधी होतात त्याच्या आदल्या दिवशी अशा पद्धतीने चिखलफेक होते, त्याचा अर्थ सर्वसामान्य जनता समजू शकते, परंतु जे काही याची सत्यता बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर निश्चित कडक कारवाई कायद्याने आम्ही करू। कुठेही नाराजी नाही याचा अर्थ? आमची कुठेही नाराजी नाही। शिंदे साहेबांचं नेतृत्व आम्हाला माहिती आहे आणि शिंदे साहेबच म्हणतात 50 लोकांचा मी मुख्यमंत्री, तुम्ही 50 लोक मुख्यमंत्री। अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिपदामुळे जिल्ह्यातलं राजकीय चित्र बदलणार आहे। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि त्यांच्यात राजकीय संघर्ष अटळ मानला जातोय। सिल्लोडला लागून असलेल्या फुलंब्री, गंगापूर आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघात सत्तारांचं वर्चस्व आहे। या मतदारसंघात सत्तार शिंदे गट वाढवण्याचा प्रयत्न करतील, मात्र सत्तारांना रोखण्यासाठी शिवसेनेनं सुद्धा तयारी केली। अशा प्रकारे भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे लोक या मंत्रिमंडळात आहे। गद्दार तर आहेतच, पण तो भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे सुद्धा लोक आहे। मला वाटतं सरकारने आगामी काळात आम्ही कशा पद्धतीनं भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणार आहे अशा पद्धतीनं संदेश या मंत्रिमंडळातून दिलेला आहे असं आम्ही समजतो। जिल्ह्याला अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे आणि अतुल सावे हे 3 मंत्री मिळाले। अब्दुल सत्तार लोकप्रियतेच्या जोरावर जिल्ह्यात वर्चस्व निर्माण करू शकतील। आजच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये औरंगाबादला 3 कॅबिनेट आता निश्चित झालेले आहेत। त्यामध्ये अब्दुल सत्तारांचा नंबर लागल्यामुळे औरंगाबादेत शिवसेना आणि अब्दुल सत्तार यांच्यातला राजकीय संघर्ष आता अटळ आहे। सिल्लोड स्वतःच्या मुलासाठी सोडून
सत्तारांना आता औरंगाबादमध्ये एक मतदारसंघ शोधायचा आहे. आता ते कॅबिनेट मंत्री झालेत आणि त्यातल्या त्यात जर त्यांना पालकमंत्रीपद भेटलं तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये त्यांच्या राजकीय घोडदौड रोखणारा कुणी असू शकणार नाही, हे मात्र निश्चित. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. तर राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य खाते वाटपाची यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे. संभाव्य यादीचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये कुणाकुणाच्या नावाचा समावेश होतो ते तर आपण पाहणार आहोतच. मात्र ही यादी ज्यावेळेला आपल्या हाती लागलेली आहे त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नगरविकास मंत्रालय राहणार असल्याचे संकेत मिळतात, तर देवेंद्र फडणवीसांकडे गृह आणि अर्थ या दोन्ही वजनदार खात्यांची जबाबदारी देखील पेलण्याची चिन्ह दिसत आहेत. आदित्य ठाकरेंनी सांभाळलेल्या पर्यावरण आणि पर्यटन खात्याची धुरा ही दीपक केसरकर यांच्याकडे देखील जाण्याची चिन्ह पाहायला मिळतात. राधाकृष्ण विखे पाटील यांना सहकार मंत्रालयाची धुरा सोपवले जाण्याची शक्यता आहे, तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारी दिली जाण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत. तर संभाव्य खाते वाटपासंदर्भातली जी यादी आहे ती आपल्या देखील हाती लागलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की मंत्रिमंडळ विस्तार तर झालेला आहे, मात्र शपथविधी झाल्यानंतर कुणावरती कुठल्या प्रकारची जबाबदारी दिली जाऊ शकते ते. तर संभाव्य खाती आपण यावेळेला समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. यामध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहे, मात्र त्यांच्याकडे नगर विकास मंत्री हे खातं, तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि त्याचबरोबर अर्थमंत्री म्हणून देखील त्यांच्याकडे ही दोन खाती जाण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील सहकार मंत्री असू शकतात, तर ऊर्जा आणि वनमंत्री पदाची जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेल्या यादीनुसार पाहायला गेलं तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री पद त्या ठिकाणी मिळण्याची शक्यता. आदिवासी विकास मंत्री म्हणून पुन्हा एकदा विजयकुमार गावित यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होऊ शकतं. संभाव्य यादी आपण यावेळेला पाहतोय. जलसंपदा मंत्रीपदी गिरीश महाजन, तर पाणी पुरवठा मंत्री म्हणून गुलाबराव पाटील हे त्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये ही जबाबदारी सोपवली जाण्याची त्यांच्यावरती शक्यता आहे. संभाव्य खाती ज्यावेळेला आपण पाहतोय त्यामध्ये पुन्हा एकदा कृषी मंत्रीपदी दादा भुसे, तर ग्रामविकास मंत्री म्हणून संजय राठोड, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, रोजगार हमी मंत्री म्हणून संदीपान भुमरे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते. न्यूज 18 लोकमतच्या हाती ही संभाव्य खात्यांची यादी या क्षणाला आपण पाहतोय. उद्योग मंत्रीपद उदय सामंतांना, उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीपदी तानाजी सावंत यांची हजेरी, तर गृहनिर्माणपदी रवींद्र चव्हाण आणि अल्पसंख्याक विकास मंत्री म्हणून अब्दुल सत्तार जे आहे त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते. त्यानंतर पर्यटन आणि पर्यावरण मंत्री म्हणून दीपक केसरकर यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाऊ शकते. आरोग्य मंत्रीपदी अतुल सावे, उत्पादन शुल्क मंत्रीपदी शंभूराज देसाई आणि राजशिष्टाचार विधी व न्याय मंत्री म्हणून मंगल प्रभात लोढा यांच्याकडे संभाव्य खात्यांची जबाबदारी जी आहे ती दिली जाऊ शकते. मात्र एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न यानंतर निर्माण होतो की संभाव्य यादी पाहिल्यानंतर मात्र आज मंत्रिमंडळ विस्तार